मातांनो, बहिणींनो, ताईंनो, तुम्हाला हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की शिंदे सरकार, फडणवीस सरकार ही जिंकून आल्यानंतर, ह्यांची सरकार बनल्यानंतर ह्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी काय नवीन नियम काढले होते। तर तुम्हाला अशी विनंती आहे की हे जाणून घेण्यासाठी तुम्ही कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। तर जसे शिंदे सरकार म्हणजे फडणवीस सरकार ही जिंकून आली, त्यानंतर फडणवीस सरकारने लाडकी बहीण योजना या मध्ये काही नवीन बदल आणले। तर पहिला बदल असा होता की ज्या घरामध्ये 2.5 लाखाच्या वर इन्कम आहे त्या घरातल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। त्या व्यतिरिक्त ज्या घरामध्ये 4 चाकी गाडी आहे त्या घरांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। आणि ज्या घरामध्ये टॅक्स भरण्यात येतं किंवा ज्या महिलांच्या पतीने टॅक्स भरला आहे त्या महिलांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। तर ही माहिती आदिती तटकरे म्हणजे बाल विकास मंत्री यांना जेव्हा कळली, त्यांनी त्वरितच म्हणजे लगेचच फडणवीस सरकारला उत्तर दिले। जर तुम्हाला हे बदल आणायचेच होते तर तुम्ही मतदानाच्या आधीही हे बदल आणून लोकांना सांगितले पाहिजे होते। वोटिंगच्या आधी तुम्ही ही माहिती महिलांना दिली पाहिजे होती। तुम्ही हे वोटिंग झाल्यानंतर असे बदल का आणत आहेत, अशी तक्रार आदिती तटकरे बाल विकास मंत्री यांनी फडणवीस यांना केली। आणि त्या व्यतिरिक्त त्यांनी फडणवीस सरकारला सांगितले की जसे मतदानाच्या आधी आणि वोटिंगच्या आधी सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत होता, सेम तुम्ही मतदानानंतरही वोटिंग नंतरही तो लाभ सर्व महिलांना द्यावा अशी विनंती आहे। तुम्हाला आदिती ठाकरेने फडणवीस सरकारला केलेली विनंती कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळून सांगा, कमेंट्समध्ये सांगा। तर फडणवीस सरकारला आदिती तटकरेने अजून ही विनंती केली की डिसेंबर महिन्याचा हप्ता 6वा हप्ता हा डिसेंबर महिन्यातच देण्यात यावा। त्यानुसारच फडणवीस सरकारने हा निर्णय लगेच घेतला आणि डिसेंबर महिन्याचे जे पैसे आहेत म्हणजे 6वा हप्ता आहे तो आता 21 डिसेंबरला देण्यात येणार आहे। तर यामागे आदिती तटकरे यांची जी उत्तर देण्याची मेहनत होती ती तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की सांगा। त्यांनी जी तक्रार केली ती कशी वाटली ते नक्की सांगा। आणि आदिती ठाकरेने केलेला सर्व महिलांसाठी, महिलांच्या वतीने केलेला हा फडणवीस सरकारला विनंती आहे ती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगावे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद, थँक्यू।